मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। अंबरनाथमध्ये भाजप उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांकडून 6 राऊंड फायर। गोळीबाराची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद, पोलिसांकडून पुढील तपास सुरू। अंबरनाथमधील गावदेवी मैदानात आज मुख्यमंत्री फडणवीसांची जाहीर सभा, भाजप नगराध्यक्ष तेजश्री करंजुले यांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन। महायुतीच्या बैठकीमध्ये 142 जागांचा तिढा सुटला, भाजपला 90 तर शिवसेनेच्या वाट्याला 52 जागा, उर्वरित 85 जागांवर परवा पुन्हा बैठक होणार, सूत्रांची माहिती। महायुतीचं 150 प्लस नगरसेवक जिंकण्याचं उद्दिष्ट, 1-2 दिवसात कोण किती जागा लढतील ते ठरवू, मुंबईचा महापौर मराठीच असेल, महायुतीच्या बैठकीनंतर आशिष शेलार यांची प्रतिक्रिया। नवाब मलिकांमुळे महायुतीतून राष्ट्रवादी आऊट, मलिकांच्या नेतृत्वात एकत्र लढू शकत नाही, महायुतीच्या बैठकीनंतर आशिष शेलार यांची घोषणा। ठाकरे बंधू युतीची घोषणा आणि वचननामा एकत्रित जाहीर करण्याची शक्यता, दादरमध्ये प्रचाराची सांगता सभा देखील एकत्रित घेऊन ठाकरे बंधू एकत्रित शक्ती प्रदर्शन करणार। सना मलिकांकडून वडील नवाब मलिक यांची पाठराखण, मलिकांवर फक्त आरोप, ते सिद्ध झालेले नाहीयेत, भाजपच्या विरोधानंतर सना मलिकांचं भाष्य। मुंबईत नवाब मलिक यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीची खलबत, युती की पर्याय याचा विचार करण्यासंदर्भात चर्चा, तर महायुतीच्या बैठकीत राष्ट्रवादीला निमंत्रण नाही, शिंदेची शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्येच बैठक। पिंपरीमध्ये दोन्ही राष्ट्रवादीच्या युती संदर्भात प्रस्ताव दिला, अजित पवारांच्या भेटीनंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष तुषार कामटेंची माहिती। ठाकरे बंधूंची मुंबई महापालिका निवडणुकीसाठी युती, काँग्रेस मात्र बाहेर, 1-2 दिवसात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा होणार। माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये शरद पवार पंतप्रधान व्हावेत असं स्वप्न बघितलं होतं, आताच्या घडीला पंतप्रधान म्हणून देवेंद्र फडणवीस शोभू शकतात, रामराजे नाईक निंबाळकर यांच्या वक्तव्याची सर्वत्र चर्चा। सदनिका घोटाळा प्रकरणी क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार, नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाकडून 2 वर्षांच्या शिक्षेसह 50,000च्या दंडाची शिक्षा कायम। मुंबईत देशातील पहिलं जेनझी पोस्ट ऑफिस सुरू होणार, महाराष्ट्र गोव्याचे मुख्य पोस्ट मास्टर जनरल अमिताभ सिंग उद्या उद्घाटन करणार। पुणे शहरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक सातत्यानं मध्यम ते खराब श्रेणीमध्ये, महापालिकेच्या निष्क्रियतेवरती नागरिकांकडून नाराजी। लवकरच एटीएम आणि यूपीआयद्वारे 75% ईपीएफ काढता येणार, केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांची माहिती, कर्मचाऱ्यांची ईपीएफ खाती यूपीआयशी जोडण्याचं काम सुरू। नागपूरमध्ये थंडीमुळे आणखी 2घांचा मृत्यू झाल्याची शंका, पहिला मृत्यू तहसील पोलीस स्टेशन हद्दीत तर दुसरा मृत्यू खापरखेडा पोलीस स्टेशन हद्दीत। थंडी आणि धुक्यामुळे काल नागपूर दिल्ली दरम्यानची 2 विमानं रद्द, तर मुंबई पुणे बंगळुरू आणि कोलकाता मार्गावरील अनेक विमानं विलंबानं। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।